ए ऑफर कसली लागली सांग लवकर. 450 रुपये फक्त. आलो होतो आम्ही इथं आणि चालल्या फोटोशूट. इकडनं आम्ही मारली कल्टी कारण की असं वाटत होतं, असं वातावरण झालं होतं की आम्हीच मार खाऊ. तर गाईज गुड मॉर्निंग, बरे आहेत ना सगळे. तर गाईज परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे वटपौर्णिमा आणि डोळे बघा कसे लाल झालेत. रात्री झोपच नाही झाली. तर बघू आज जाऊया, काही ना काही ते करायला पाहिजेलच कारण की मला डेली ब्लॉगिंग चालू करायची आहे. खरंच डेली ब्लॉगिंग चालू करायची आहे कारण की टाईमच नाही भेटा ना. तरी पण मी काही ना काही ते प्रयत्न करणार आहे. 30 दिवस त्या ब्लॉग कंटिन्यू टाकायचे आहेत म्हणून मी काही ना काही ते करणार. तर बघूया, जाऊ आज काय होते काय नाही होत बघूया. बाय. तर गाईस तुम्हाला एक दाखवायचं होतं, आमच्या दरवाजाला एवढा मोठा लॉक आहे ना, कोण तोडूच नाही शकत. कुठला पण चोर येऊ दे, कोण तोडूच नाही शकत. एवढा मोठा लॉक आहे बघा. लेट्स गो. गुड मॉर्निंग. तर गाईस आता इथे थोड्याला आता जाऊ गाडीपाशी, तुम्हाला तिकडे जाऊन भेटतो. तर गाईस आता सोडून गेलाय आणि मी आलोय आता गाडीपाशी. काल रात्री येऊन गेलो होतो, गाडी वगैरे चेक केली, कुठं टायर पंक्चर वगैरे का गाडीमध्ये पाणी वगैरे चेक केलं. गाडी तर ओके. आता निघूया कारण की आपला पिकअपचा टायमिंग झालाय. आता जाऊ बघूया कसं काय होतं ते. तुम्हाला भेटतो लवकरात लवकर. ब्लॉग एंडपर्यंत बघत राहा. आपल्याला आता कमीत कमी 30 दिवस तर कंटिन्यू ब्लॉग करणार आहे. आता सुट्टी नाही, ठरवलंय तर ते करायला पाहिजेलच. बघूया. तर गाईस अशा प्रकारे मामाने ठेवला उपास. आज मामा का रे उपास ठेवला? वटपौर्णिमाचा. वटपौर्णिमाचा केस पूर्णच कापून आला तर वल्ले वगैरे झाले तरी पण त्रास नाही. डब्बा आता सगळ्यांनी आणलाय डब्बा. सुपरवायझर पण येतोय आणि आता आपण आलोय शाळेत आणि अशा प्रकारे सुपरवायझर पण आलेले आहेत. हाय. ए त्याला आरसा दिला का? गाडी भाऊ तुझा पण उपास आहे आज वटपौर्णिमाचा. मी जातो द्वारा गुंडाळायला. गाईस आमच्याकडे आलाय जादू. जादू मामा टोपी घाल बर. एक नंबर. मामा असं कर डू डू डू. ए ऑफर कसली लागली सांग लवकर. 450 रुपये फक्त. अरे? नाही 500 रुपयाला. चीटिंग करता है तू. चीटिंग करता है तू. शाबास. 450 ला 500 रुपये. कबली दिली. हे मामा घालून बघ. पॅन्ट पण घाल. मला पॅन्ट लय लांब होतं. मामा घालून बघ. घालून पहा. आणि काय होतं पहिलं हे किती दिवसात भेटणार आहे? किती दिवसात? 5 दिवसात. 97. मामा सगळ्यांचं नाही पण तुझंच वटपौर्णिमा दिसते आज. लय चमकते तू. मामा हे पण लाव, चेन बिन लाव. जर्किंग लाव ना एकदा. तर गाईस मस्तपैकी जेवण वगैरे करून झालेलं आहे. मी तर जेवलो, भाऊ बाहेर गेला होता. घरी जाऊन आला का? तर गाईस भाऊ गेला होता घरी
आणि त्याच्यानंतर भाऊला आता विचारूया. कमीत कमी 3 दिवस सुट्ट्या होत्या आणि भाऊ पण आता माझेच ब्लॉग बघतोय. आणि भाऊ मग 3 दिवस सुट्ट्या होत्या, काय काय केलं? काय नाही, घरी आराम केला, दुसरं काय. आज काय उपास आहे का तुझा? मग नाही, मला वाटलं वटपौर्णिमेचा उपास असेल. बायकांचे काम. तर गाईस आता डेली ब्लॉगिंग तर करायचीच होती, म्हणून मी म्हटलं जरा करूया. दररोजचे ब्लॉग येतील, काय ना काय ते करत राहील, असं नाही आता मी थांबणार आहे. करणार, 100% करणार. कंटेंट नसला तरी पण झालं, पण ब्लॉग नक्की येणार. आमच्या इकडं शाळेवर एक रजिस्टर आहे, हे लय मोठे हस्ती आहेत. हे एवढे म्हणजे चांगले व्ह्यूज जात आहेत आणि पब्लिक पण चांगली सपोर्ट करते. असाच सपोर्ट करत राहा, तुम्हाला भेटवतो. हो का भाई काय म्हणता? एक नंबर. तुम्ही कसे आहेत? नंबर 1. तर काही आपल्या शाळेवर असतात MIS आणि त्यांचं पण चांगलं चॅनल वगैरे आहे आणि इंस्टाची ID त्यांनी सांगतील आता. हो, काय इंस्टाच्या IDचं नाव तुमच्या? आई भालेराव, माझी इंस्टाची ID भालेराव म्हणून आहे. ओके, आणि तुम्ही लाईक फॉलो केलं तरी चालेल. नक्की करणार 100% करणार. मित्रांना पण सपोर्ट करा. बस घेतो आमचा मित्र. तर गाईस त्यांना पण सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो पण करा इंस्टाग्रामला. आणि आपला तर व्हिडिओ तुम्ही बघताय, बघत राहा, दाखवतो तुम्हाला. दिसतंय काय? दिसतंय काय कुठं आता काय बोलले तुम्ही? थकलं झालं. टाकलं दिसते. मित्रांनो, गाईस तुम्हाला बाथरूम धुवायला कात्या पाहिजे असेल तर घेऊन जाऊ शकता. समीर भाऊ काय खाल्लं तू? बडशॉप. चल ना, कधी जायचं बाहेर? बिर्याणी चालणार आहे ना तू? काय संबंध? मध्ये करतो आपण. तर गाईस घरी आलो, फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर डायरेक्ट परत गाडी कशी आलो. मी म्हटलं एकदा परत गाडी चेक करू, कारण की संध्याकाळी मी चाललो जरा बाहेर, मला काही यायला काही जमणार नाही. आणि आता माझ्यासोबत आला आहे येऊ दादा, जरा आता त्याला जरा चिडू, बघू नेमकी तो काय बोलतोय. आणि काही आता बघा जेडी. मग आज वटपौर्णिमा आहे, उपास ठेवला का नाही तो माझ्यासाठी? तर काही मी नवरा आहे तुझा. नवरा उपास धरतो का वटपौर्णिमेला? नवरा आहे मी तुझा. हो, माझी बायको आहे. काय नाही, बायको धड धाकट असते का नवरा? तेव्हा मी ऐकलं की ते वटपौर्णिमेची इथं ते आंबे वगैरे ठेवतात. हा, खाऊ नको ते नाचके, आंबट चिंबट असते. आंबट चिंबट असतात म्हणजे? चल ना जाऊ दे, बघूया ना आंबे भेटतात का. अरे बस ना, किती खातो आंबे. चल ना खाली का जाऊन येऊ, बघू. तर काही जातोय खाली, फक्त बघूया नेमके आंबे असेल तर बघू. आलो होतो आम्ही इथं आणि फोटोशूट चालू. फोटो चाललाय, फोटोशूट. आणि पावसाने पण असा त्रास दिलाय, सगळ्यांचा मेकअप उतरलाय. हा, ते मेकअप बघूनच तर गाईस इकडनं आम्ही मारली कल्टी, कारण की असं वाटत होतं, असं वातावरण झालं होतं की आम्हीच मार खाऊ. तर आम्ही आता निघालो, असे मस्त तयार आलेत. तर काही आता जाऊ डायरेक्ट चौकात. बाबा तू नाही घातली साडी आज माझ्यासाठी? साडी नाही घातलीस तू आज? साडी नाही घातली यार. तू माझी बायको आहे का मित्र? तू माझी बायको आहे. तू माझी नासकी. तू चाललं का नाही सांग? हा शपथ का? कधी शपथ का? काय म्हणते तो?
त्याला बॉल भेटला त्याला कसं आहे बॉल घेतला त्याला भेटला बॉल माझा बॉल आहे पाठीमागं बोलताय लय घाण बोललाय पण पिले लय घाण कोकणाच्या गावात काय घुस काय घुस तो इंटरनॅशनल बोल ना त्याला इंटरनॅशनल पांढरा भूस स्लीपर तू आहे करने घालली सुक्का हुए तू तर गाईस मी आलो होतो घरी आणि सीन असा झाला. तुम्हाला सांगायचं होतं की माझी एक मैत्रीण आहे, तिने तिच्या नवऱ्यासाठी उपास ठेवला होता आणि टायमिंग काहीतरी 7 वाजून काहीतरी 17 मिनिटाला उपास सोडायचा होता. तर तिने काय केलं, मग कमीत कमी 6-6:30 वाजता तिने खाऊन घेतलं. मग असं कोण करतं गाईस, उपास तर ठेवताय, नवऱ्याला पण सांगताय की बाबा उपास वगैरे ठेवला आहे तुझ्यासाठी आणि उपास पण मोडायचा म्हटलं तर हे चुकीचं आहे ना. आणि कोणी कोणी उपास तुमच्या गर्लफ्रेंड वगैरेनी किंवा तुमच्या बायको वगैरेनी उपास हा मोडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हा वाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भावाला मोठं करा. बाय.